इकडे. हो ताई, दे इकडे. माझ्या मुलाला हात लावायची हिम्मत कशी झाली तुझी? अहो पण ताई, मी फक्त झोपवत होते बाळाला, बाकी काही करत नव्हते मी. मला दादांनी इथे फक्त. दीड दमडीची बाई तू माझ्या बाळाला हात लावते. तू सरळ निघून जा, नाही तर धक्के मारून हाकलवून दे. काय झालंय? कशासाठी आरडाओरडा करतेस? ही कोण फडतूस बाई आहे मला माहित नाही, पण माझ्या बाळाला हात लावायची हिची हिम्मत कशी झाली? काय लायकी काय हिची? अहिल्या, अनोळखी बाईशी समोर असं बोलतात? हे मॅनर्स वगैरे आहेत की नाही तुला? रस्त्यावरच्या बाईसाठी तुम्ही मला मॅनर्स शिकवताय? माझ्या मुलाला हात लावायची हिची हिम्मत कशी झाली? सविताताई, या तुम्ही. ज्या तुझ्या बाळासाठी तू एवढी आरडाओरडा करतेस ना, तोच बाळ तापानी फणफणत असताना तू त्याला वाऱ्यावर सोडून निघून गेली होतीस. या बाईंनी बरं केलंय त्याला. या बाईने का जादूची कांडी फिरवली आहे का या बाईने? अहिल्या, बाळाला बरं करायला जादूची छडी लागत नाही. त्या बाळाविषयी प्रेम आणि माया असावी लागते. बोला वाकनीस, काय करायचं पुढे? साहेब, विक्रांत महाडिक बरोबर उद्या सकाळी मीटिंग आहे. ठीक आहे, भेटून घेऊया एकदा त्याला. आणि आज खारघरला जाऊन या. तिथल्या पोलीस स्टेशनची काय परिस्थिती आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते बघून या. ठीक आहे साहेब. साहेब, खारघरलाच चाललोय तर आणखी एक काम करून घेतो. कोणतं? कामात काम काढू नका वाकनीस. तसं नाही साहेब, तो विलास रणशिंगे तिकडेच राहतो खारघरला. त्याला धावती भेट देऊन येतो. विलास रणशिंगे? या, भेटून या त्याला. पण रस्त्यावर असेल तरच भेटा, उगीच वाट वाकडी करून जाऊ नका. हो साहेब. काय ग, कशासाठी बोलवलंस? 2 वर्ष सोडून चाललीस ना आत्या आजीला, तरी विचारतेस का बोलवलं म्हणून? खरं सांगू का, मलाही जायला कसं तरीच होतंय गं. पण काय करू, मला जो कोर्स शिकायचा आहे ना, तो तिथल्या युनिव्हर्सिटीत जास्त चांगला शिकवतात म्हणून जाते. अगं तू जाऊ नकोस असं नाही म्हणत आहे मी. शिक्षणासाठी जातेस म्हणजे जायला तर हवंच ग. नरसिंह नव्हता का गेला इंग्लंडला 2 वर्ष? आता तेव्हा त्याला नाही म्हटलं का मी? मग तुला कशी नाही म्हणेन सांग? फक्त मुलीची जात आहे ना, म्हणून थोडी काळजी वाटते बघ. चिरंजीव, 2 दिवस घाबरवून सोडलं होतं तुम्ही मला. हा, आता मस्त खेळताय असे करून. हे, आपण त्या सविता मावशीला थँक्यू म्हणायला पाहिजे. हा, तिच्यामुळे बरं वाटलंय आपल्याला. वामन. अरे दादा, क्या बात है. ये काय नाही, जानकी म्हणाली युवराजला ताप होता म्हणून. हो, ताप आला होता, पण आता गेला. काळजी करण्यासारखं खरंच काही कारण नाही. म्हणजे त्याच्या तब्येतीची विचारपूस करणं हे एक कारण होतच. त्याशिवाय त्याला भेटायचंही होतं. असा स्वतःहून ह्याला म्हणून भेटायला तू पहिल्यांदाच येतोयस इथे? म्हणजे भेटायची इच्छा रोज व्हायची, पण आज जमलाय. तुझ्या युवराजला सांग, तो किल्लेदारांचा युवराज तर आहेच, पण त्याला त्याच्या 2 बहिणींचा सुद्धा सांभाळ करायचा आहे. चला, मी चांगल्या कामासाठी चालली आहे आणि महत्वाचं म्हणजे कायमची नाही जात आहे. कोर्स संपल्यावर येणार आहे परत. डोमिसाईल बदलून घेतल्यासारखे काय पाहताय माझ्याकडे? तुला बोलायला सोपं आहे ग. इथं आपलं माणूस 1 दिवस नाही भेटलं तर जीव अस्वस्थ होतो आमचा. आणि तू 2 वर्षाबद्दल बोलतेस. विद्याजी, मी आत्ताच निर्णय तुम्हाला सांगितले असे काय वागताय माझ्याशी? मला ना वाटलंच होतं जाताना हे असंच चित्र असणार आहे. आता सगळ्यांनी आपल्या चेहऱ्यावर मोठं हसू आणा आणि मला आशीर्वाद द्या. विद्याजी, पाया पड. आणि तिथल्या लोकांनाही अभिमान वाटेल असं यश मिळव.